तिबेटमध्ये जलाशय फुटला नाही तर ओव्हरफ्लो, चीनचा नेपाळला नवीन अलर्ट. घाबरू नका मात्र सतर्क रहा, चीनच्या सूचना. कैलास मानसरोवरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू. मुंबईतले 60 पर्यटक मिलिंद चितळेंच्या टूर्स अँड ट्रॅक कंपनीकडून गेले होते. कुणाशीही संपर्क नाही, नातेवाईकांची चिंता वाढली. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींच्या रिलॉन्चिंगचा काँग्रेसचा डाव, भाजपचा गंभीर आरोप. राजकीय पोळी भाजण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटवलं जात असल्याचाही दावा. सोनिया गांधींच्या आगामी पुस्तकावरून नवीन वाद. पुस्तक छापण्यासाठी पेंग्विन रँडम हाऊसचा नकार. पुस्तकामधील काही भाग काढून टाकण्याची प्रकाशन संस्थेची मागणी. कोणताही भाग हटवण्यासाठी सोनिया गांधींचा नकार. कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्यांनी आणि अर्ज फेटाळण्यात आलेल्या सगळ्यांनी आंतरवालीला यावं. मनोज जरांगे पाटील यांची साथ. तर कुणीही आत्महत्या केल्यास आंदोलन बंद करेन, जरांगेंची तंबी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपर फुटीच्या प्रकरणी ऋतुजा पाटीलचे नवे व्हॉट्सअप चॅट समोर. पेपर फोडण्यासाठी 50 लाख रुपये मोजल्याचा दावा. तर नंदुरबारमध्ये आरोपींच्या घराची झाडाझडती. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. पीआरओ बदलण्याची मागणी. 25 लाख रुपयांच्या सोशल मीडिया टेंडरवरून झाला होता वाद. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुदतवाढ दिल्यावर शिवसेना नाराज असल्याची सूत्रांची माहिती. मराठीच्या मुद्द्यावर मंत्रिपद सोडायला हवं होतं, राऊतांचा टोला.